पाणी घ्यायचं विसरलो. आता दरवाजा उघडला तर सगळे आवाजाने उठतील. हे घ्या. अरे तुला कसं कळलं मला पाणी हवं होतं ते? अहो, मैत्रिणीला मित्राला काय पाहिजे तर सगळं कळतं, लांब असली तरी. हा घ्या. ते मी पाणी द्यायचं विसरले होते ना, आता एकदम लक्षात आलं म्हणून घेऊन आले. थँक्यू. हाय का आता? तुला नाही, पाण्याला म्हणालो. थँक्यू. पाहण्याला म्हणालो म्हणे. झोपा आता. हा. अरे बघा, हे आणलं होतं ते द्यायचंच राहिलं ना, हे तुमच्यासाठी. हे काय म्हणजे छान दिसतंय, असं कलरफुल आहे, पण आहे काय नक्की? तुम्हाला नाही माहिती? नाही. गोधडी म्हणतात याला. गोधडी? ते कशासाठी असतं? आता थंडी वाजते ना, तर अंगावर पांघरायला खूप उबदार असते. हा, ओ, याचं थंडी वाजत नाही. वाव, मस्त आहे. तुला कुठे मिळाली? मिळाली नाही, घरी शिवली आहे. तू? नाही नाही, मी नाही हो, माझ्या आजीने शिवली. हा, अच्छा. जुन्या साड्या असतात ना, त्याने बनवली ही. आणि आजीने शिवल्यामुळे आणखीन उबदार झाली. मी कधी बघितलीच नाही अशी गोधडी वगैरे. घ्या ना, पांघरून बघा, तुमच्यासाठीच आणले. हेवी आहे. मस्त, एकदम छान वाटतं याच्यात. उबदार आहे ना सर? परत विचारते, हा, तुम्ही झोपाल नाही इथं? रात्री खूप थंडी पडते. गाठल तुम्ही रात्रीचं. अगं नाही नाही, इथे खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे मी एकदम. मस्त झोप लागली इथे मला. आणि शिवाय तारे बघत छान वाटतंय मला इथे. तारे बघत? तारे का बघायचंय? तुला नाही आवडत? अगं मी लहानपणी इतके कॅम्प्स केलेत ना, म्हणजे आई थोडी घाबरायची, पाठवायचीच नाही मला. आबा पाठवायचंय. तुला तारे ओळखता येतात का? नाही हो, पण इथून कसे ओळखायचे तारे? अरे खूप इझी आहे, ये मी तुला दाखवतो. ये ये ये. सगळं मुसळ केरात. काय उपयोग झाला तिकडे जाऊन? काहीच नाही. वाटलं होतं मोठा तमाशा होईल, स्फोट होईल. तिकडे त्या बस्तीतल्या लोकांसमोर त्या राणीचा, तिच्या आई बापांचा अपमान होईल. पण तसं काही झालंच नाही. त्या मालकीचा पण फुसका बार निघाला. आता येईल आणि बोलेल, माझा की नाही इंद्र असा नव्हताच, त्या राणीमुळे असा झालाय. त्या राणीला मी सोडणार नाही, पण प्रत्यक्षात काहीच करत नाही. अरे तू काय शांत आहेस? बोल ना काहीतरी, मी तुझ्याशी बोलतेय. ऐकतोय. चिडचिड करून काही होणार आहे का? बरोबर आहे, मी चिडचिड करून काहीच उपयोग होणार नाही. कशाला उर्मिला तू चिडचिड करतेयस? जाऊ दे, सगळे प्रॉपर्टी ना त्या इंद्राच्या नावावरती होऊ देत. मला काय, तुम्हा जपला असाच. काय झालं असायला? तू माझ्यावर हसतोयस? विक्रांत, अरे या राणीनं इंदिरा महाडिकवर काय वेळ आणलीये? मोठं काम केलंय तिने. याच संधीची मी वाट बघत होते. आता बघ मी काय करतो ते. काय करणार आहेस तू? जस्ट वेट अँड वॉच.
हॅलो, इंद्रा एकटाच आहे तिकडे, तिथे वस्तीमध्ये. आजच्या आज त्याचं काम तमाम करायचं. आज रात्री इंद्राचं काम करायचं आणि पळून जायचं. ठरल्यापेक्षा जास्त पैसे मिळतील, पण काम व्हायला पाहिजे. इंद्राचा चॅप्टर संपला. आता इंद्रा काही वाचत नाही. आजची इंद्राची शेवटची रात्र. ये तो बघ, 4चा चौकोन दिसतोय आणि मध्ये 3 लाईन्स आहेत. दॅट्स उसा मेजर. ते होय, हा, ते तर सप्तर्षी आहे. सप्तश्री. हा, राईट. अहो ते ऋषी असतात. हो का? ओके. आणि तो बघ त्या साईडला तो जो दिसतोय ना, तो मंगळ आहे. तो रेड कलर मध्ये. अच्छा, तिकडे पण असतं का? अहो माझ्या ना मैत्रिणीच्या पत्रिकेत पण मंगळ खूप त्रास दिला बिचारीला. अजून कुठले तारे दिसतात तो? अजून कुठले दाखवू शकतो? हा, तो बघ, तो एकदम एकदम स्टेबल आहे बघ, ठळक आहे एकदम. तो आहे तो ध्रुव बाळ. बाळ. अहो तो उत्तनपाद राजा होता ना, त्याच्या न आवडत्या राणीचं हे बाळ, ध्रुव बाळ. हो काय? तुम्हाला नाही माहिती? नाही. अहो हा जो राजा होता ना, त्याच्या 2 बायका होत्या. एक आवडती आणि एक नावडती. नावडतीचा मुलगा म्हणजे ध्रुव बाळ. तर एक दिवस हा ध्रुव बाळ त्याच्या वडिलांच्या मांडीवरती बसला होता. मग तिकडून त्याची सावत्र आई आली, म्हणजे राजाची आवडती राणी. ती ध्रुव बाळाला म्हणाली की तू इथे बसायचं नाही. तिने त्याला उठवलं आणि म्हणाली की ही तुझी जागाच नाहीये. ओके. तो रडत रडत त्याच्या आईकडे गेला. त्याची आई त्याला म्हणाली की तू देवाकडनंच तुझी जागा माग. मग त्याने खूप तपश्चर्या केली आणि मग अशी जागा मिळवली जिकडून त्याला कोणीच उठवू शकणार नाही. ओ ग्रेट. हा, म्हणजे हे खरं असतं हे सगळं? आता गोष्ट आहे तर असेल खरं. सर, तुम्हाला आवडतात का हो गोष्टी ऐकायला? मला तर खूप आवडतात. मी माझ्या आजीच्या सारखी मागे लागायची की गोष्टी सांग, गोष्ट सांग, गोष्ट सांग. ती मला तिच्या मांडीवर बसून लई भारी भारी गोष्ट सांगायची. ओके. मला कधी कोणी सांगितल्याच नाही गोष्टी. म्हणजे आय डोंट रिमेंबर ॲज सच. मी सांगेन की तुम्हाला गोष्टी, म्हणजे हनुमानाची, कालियाची, श्रावण बाळाची. मी सांगेन ना तुला गोष्टी, म्हणजे ताऱ्यांच्या, आणि त्याही सायंटिफिक. तुम्हाला सांगू का सर, आता ह्या वस्तीत सुद्धा आहे ना, तुम्ही एका ताऱ्यासारखेच दिसताय. तशी तूही चंद्रकोरी सारखी छान दिसतेस. काय झालं आता? कौतुक केलेलंही नाही आवडत तुला?
अजून राग शांत झाला नाही. एवढा कसला विचार करताय? मला शांत हो म्हणण्यापलीकडे तुम्हाला दुसरं काही जमत नाही का हो? कशाला उगाच रागा करताय? एवढं काही झालं नाहीये. मला ना खरंच तुमची कधी कधी गंमत वाटते. इतके कसे काय शांत राहू शकता हो तुम्ही? तुम्हाला राग आला नाही का? एवढं काय कौतुक आहे त्या राणीचं की पोटच्या पोराला त्रास होत असताना पण तुम्ही शांत राहताय. तुमच्यासारखी मी शांत राहू शकत नाही. अहो माझ्या इंद्राला त्रास होत असताना मी गप्प राहू? मुळात इंद्राला कुठलाही त्रास होत नाहीये. आणि तो काय आता लहान आहे का? त्याला सगळं समजतं. समजतं? खरंच जर त्याला समजत असतं ना तर असा उकिरड्यावर राहायला जायचा निर्णय घेतला नसता त्यांनी. बघितलं ना कशा अवस्थेत राहतोय तो, काय करतोय, कसे हाल होतात त्याचे. ही त्याची अशी अवस्था बघून मला अस्वस्थ होणार नाही का? त्याचे काही हाल होत नाहीये. तो त्याच्या सासरी आहे. झालं तर कौतुकच होईल. हो कौतुक? त्या राणीच्या आजारी आई बापाच्या सेवेत ठेवलंय त्याला, हे कौतुक आहे? अहो त्यांच्या घरात एका माणसाला धड उभं राहायची जागा नाहीये. झोपेल कुठे माझा इंद्रा? इथे माझा लेक एसीत झोपतो. त्या वस्तीत कसं जमणार आहे हो त्याला? त्यात ते डास किडे काय काय असेल देव जाणे. कसा राहील तो? तिकडे राहण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतलाय. मान्य आहे त्यांनी स्वतः निर्णय घेतला, पण त्यांनी जरी चांगुलपणा दाखवला तरी हिला अक्कल नको? तिथे राहा म्हणण्याची तरी ऐपत आहे का यांची? इंद्राला अशा ठिकाणी झोपायची सवय नाहीये. इथे किती आरामात झोपतो तो, कसा राहतोय का आपल्याला माहित नाही का हो? त्याला तिथे राहणं जमायचं नाही. तर जमिनीवर कसा झोपेल? काही झालं म्हणजे? त्या राणीने ना एकतर आधीच माझ्या चिकूला माझ्यापासून हिरावून घेतलं, आता माझ्या इंद्राला माझ्यापासून तोडती. तुम्ही तर कधी माझे नव्हताच. आधी त्या कामगारांना प्राधान्य देत होता आणि आता सतत आपलं राणी राणी करता. तर या सगळ्यासाठी राणीला दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि तुम्हाला इंद्राही म्हणाला ना जरा समजून घ्या म्हणून. इंद्राना तर राणीच्या प्रभावाखाली दुसरा काही विचारच करू शकत नाहीये. पण त्याच्या बरा वाईटाचा मला तर विचार करता येतो ना. मी काही त्याचं नुकसान होऊ देणार नाही. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. त्याच गोष्टी तुम्ही उगाळत बसता. काय म्हणालात? त्याच गोष्टी उगाळते, तेच बोलतेय मी. काय वेळ लागलाय मला? मी असं म्हणालोय का? हे तुमच्या बोलण्याचा अर्थ तर तोच होतोय ना. तुम्हाला वेळ नाही पण भूक नक्की लागली आहे. भूक लागली म्हणून चिडचिड करताय ना? माझं मला कळतं. मग तुम्हाला भूक लागली नाहीये का? मला भूक लागली आणि मी खाणार पण आहे. ते काय राणीमुळे मी उपाशी राहणार नाहीये. फर्स्ट क्लास. मग लगेच जा खालती, जेवून घे. तुमचं ताट वाढून आलोय मी. माझं मी बघते. जाताय ना? ताट इकडे आणू. अहो हे सगळं तर शिकवलं होतं मला सुद्धा शाळेत भूगोलात. हो का? मग मला मिल्की वे बद्दल सांग बरं. ते चॉकलेट. अहो आमच्या वस्तीतली पोरं पण खायचीच की. आणि अगं मी ते आकाशगंगा बद्दल बोलतोय. ते ना आपण इथे बसून सुद्धा बघू शकतो. इथं बसून? हो. इथं बसून कसं बघणार? म्हणजे वर कळलं तर पाहिजे ना की काय बघतोय ते नेमकं. सगळे तारे सेमच दिसतात. हे बघ मी तुला दाखवतो. आता काय ताऱ्यांना फोन लावताय का? अगं फोन नाही लावत आहे मी. तुला ताऱ्यांची ओळख करून देत आहे. हे बघ तो मी तुला बोलत होतो ना.
पर तुम्ही पण ना तुम्ही हसताय काय? दाखवा बघू मला. इथे थोडं वर पकड. हा परफेक्ट. ओके सो आता हा जो तू गोष्ट सांगितलीस ना मला आता, तो हा ध्रुव तारा एकदम स्टेबल असतो. त्याच्या अवतीभोवती सगळे फिरतात पण तो नाही आला. कसलं भारी ना. आपल्या पण आयुष्यात असा ध्रुवतारासारखा माणूस असला तर, म्हणजे आपलं पूर्ण जग त्याच्या अवतीभोवती फिरू द्यायच आणि तो मात्र कायम तसाच. जग भासते सारे नवे नवे बरसे जसे खरे हळूवार चांद असा माणूस असायलाच हवा. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू ते सुंदर जेवण वाढवून ठेवलंय. माणसाला जेवायचं नसेल ना तरी जेवायची इच्छा होईल. सगळं होतं माझ्याकडे. माझं इंदिरा, माझी चिकू, हे आणि राणी नावाची ब्याद या घरात आली आणि या घरातला आनंद हिरावून घेतला. यांच्यात आणि माझ्यात वाद सुरू झाले. माझ्या चिकूला गमावलं मी तिच्यामुळे आणि आता माझा इंद्रा, हिच्यामुळे माझ्या लेकाला त्या घाणेरड्या वस्तीत जाऊन राहावं लागतंय आणि मला इथे असं एकटं जेवत बसावं लागतंय. अरे या महालात राहणारा माझा मुलगा, हिनं स्वतःच्या बरोबरीला नेलं त्याला. नाही, मी माझा मुलगा असा गमावणार नाही. खाऊ मी माझ्या इंद्राने काही खाल्ला असेल का नाही. मुळात त्याला त्या घाणेरड्या वस्तीत काही खायला तरी मिळालं असेल का. हे झोपला असेल, काय करत असेल. सर तो बघा, गुरु म्हणजे जुपिटर है ना. कसलं भारी दिसतंय ना. हे बघा बघा सर, बघा ना, हे बघा इथे. मला काही दिसत नाही राणी. सगळंच आउट ऑफ फोकस झालं. घ्या सर, आपण तिकडे जाऊया का. चालूया थोडस. हो शुअर.
हे सगळं ना त्या राणीमुळे होत आहे. तिनेच माझ्या लेकाला हे असं काहीतरी बोलायला भाग पाडला असणार. नाही तर माझा इंद्रा माझ्याशी असं बोलूच शकत नाही. मुळात ना हे असलं काहीतरी तो स्वतःहून करणारच नाही. तर का जाईल तो त्या भिकार लोकांच्या सेवेला तिथे? इंद्रा ना पक्का त्या राणीच्या आहारी गेलाय. त्याला त्यातनं बाहेर काढायलाच हवा. कसं राणीने काय जादू केले ना त्याच्यावर तेच कळत नाहीये मला. पण तिने काहीही केलं तरी मला इंद्राला घरी आणावंच लागेल. मालते काहीतरी करावं लागेल हं तुला. असं गप्प बसून चालणार नाही. एक मिनिट. बुवा आणि सुरेखा दोघेही आजारी आहेत म्हणून इंद्रा त्यांच्या मदतीला तिकडे गेलाय. तसंच जर इंद्राच्या आईला काही झालं तर इंद्रा नक्कीच परत येईल उलट्या पावली. मला काहीतरी झालंय हे जर इंद्राला कळलं तर तो नक्कीच घरी परत येईल. कारण काहीही झालं तरी त्याला जवळची मीच आहे. किती वेळ अजून? फोन आला की नाही? आता मला काय माहित. अरे एवढं 10 माणसं मारता आली असती. बघ ना फोन करून काय झालंय ते. उर्मिला, माझा बिझनेस नाहीये माणसं मारायचा. जरा धीर धर. धीरच धरतोय, नाहीतर ह्याही वेळेला आपला प्लॅन आहे ना फूस व्हायला नको. तो इंद्रा नशीबवान आहे रे, प्रत्येक वेळेला वाचतो. अरे बघ ना आलाय का फोन? फोन वाचलाय? आलाय मेसेज. उर्मिला धीर धरणं, जरा शांत बस. असल्या कामात घाई करून चालतंय का? नाही ना, धीर धरवत नाहीये मला आता. ते दोघं जण एकदाचे कधी आपल्या आयुष्यातून बाजूला होत आहेत आणि महाडिकांचं सगळं साम्राज्य कधी आपल्या हाती लागतंय ना असं झालंय. तू वाट कसली बघतोयस? तू लाव ना फोन त्यांना. लाव फोन. उर्मिला थांब जरा. काय थांब? तू फोन लाव त्यांना. लाव. ते बघ ना, नक्षत्र तेव्हा दिसत नव्हते, आता दिसत आहेत. पण असं कसं सर? आता पृथ्वी, चंद्र, सूर्य सगळे फिरत असतात ना. म्हणून मी ना लहानपणी एवढं क्रेज होतं ना मला, म्हणजे अंधार झाला नाही की टेरेसवर जायचो. काम झालं? नाही ना साहेब, काय एवढा वेळ लागतो? तो एकटा घावतच नाही. आधी ती राणी आणि आता आता काय? तो गोट्या पण आलाय ना. ती राणी आणि इंद्रा होतं ना तेव्हाच हल्ला करायला पाहिजे होता. आता वाजवू का गेम? नाही नाही नाही, आत्ता नको.
तिथे गोट्या पण आहे आणि राणीसमोर हे सगळं नको घडायला. उगाच तिला जर का संशय आला ना तर परत ती मध्ये येईल. ते झोपायला नक्कीच जातील. लक्षात ठेव, इंदिरा जेव्हा गाढ झोपेत असेल ना तेव्हाच त्याच्यावर अटॅक करा. हा साहेब.